मंडळी नमस्कार. मी मुंबईला आलोय आणि पहिल्यांदाच आलोय मुंबईला आणि कुस्ती क्षेत्रातल्या मान्यवरांची मुलाखत घ्यायला किंवा तालमीचा व्हिडिओ करायला कधी आलेला नाही आपण. वैभव रासकर आमचे परम मित्र गंगावेश तालमीचे जुने सहकारी, जो पहिला व्हिडिओ केला आपण त्यात वैभव रासकर पण होते. आज त्यांच्यामुळेच आपण या गोष्टी म्हणजे कुस्ती क्षेत्रात सुरुवात आपली तिथनं झालेली आहे. त्यांच्या इथं आलो आपण, थोडं बाईट घेऊ आपण. लई वर्ष झालं पहलवान म्हणत होत्या या मुंबईला तालमीचा व्हिडिओ करू, पण येणं झालं नाही. पण आज योगायोगानं आलो. कृष्णात रासकर वस्ताद आहेत पहलवानचे वडील. नमस्कार वस्ताद. राम 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 राम. आता ड्युटीला निघालताय म्हणलं थोडं 2 मिनिटं थांबा, यांची बाईट घ्या. वस्ताद मला सांगा, तुमच्या घरामध्ये रासकर फॅमिली तसं बघायचं झालं तर कुस्ती क्षेत्रातलं खूप मोठं परिवार आहे. किती जण भाऊ आहात तुम्ही आणि किती जण पहलवान आहेत तुमच्या घरी? आम्ही 4 भाऊ आहे आणि पुतण्या ही 7 जण आहे. सगळं पैलवान आहे. सगळं परिवारामध्ये आमच्या कुस्तीचा नाद आहे. माझे वडील आजोबा त्यापासून कुस्ती हा खेळ म्हणजे आमच्या घरात उतरलेला आहे. आता तसं बघायचं झालं बरेचशा पहलवानाबरोबर तुमच्या कुस्त्या झाल्यात आणि आता कुठल्या डिपार्टमेंट मध्ये आहात आपण? मी सहकार आणि पुण्याला क्लास 1 ऑफिसर म्हणून. नेव्ही मध्ये कोण होतं तुमच्या इथं म्हणलेलं? तुम्ही आधी नेव्हीत होता? नेव्ही मध्ये ज्या वेळेला दिल्लीचा पैलवान इथं महापूर केसरीला 75 किलो होतं, त्याचं वजन होतं आणि तो 82 किलोच्या वर महापूर केसरी मुंबईला होत्या आणि त्यानं पुऱ्या महाराष्ट्राला चॅलेंज केलं. मैं महाराष्ट्र के पहलवान के साथ लढना चाहता हूँ. त्यावेळेला संजय पाटील महाराष्ट्र केसरी म्हणला, मला म्हटला धड पहलवान, आणि मी त्याला 1 मिनिटात धुबीव चितपट मारलं. आणि नेव्हीतली माणसं त्यावेळेला नेव्हीचं पहलवान आलं होतं, मला त्यावेळेला भरती होतोय का म्हणून विचारलं आणि मी त्यामुळं नेव्ही मध्ये भरती झालो. अरे वा. त्याच्यानंतर मग इकडे आता सहकार पणनमध्ये 15 वर्ष झाल्यानंतर रिटायर झाल्यानंतर मी रिटायर झालो. मी गावाला गेलो आणि मी गावामध्ये माझी फॅमिली सरपंच झाली. सरपंच झाल्यानंतर मला जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद तिकीट कदम साहेबांनी दिलं नाही. मी रागानं पुन्हा मुंबईला आलो. राजकारणात जायची इच्छा होती मला, राजकारणाची भरपूर इच्छा होती. पुन्हा मी मुंबईला आलो आणि साहेब सहकार मंत्री होते आणि मी इथं आता सहकार आणि पणन हे त्यांच्याकडे खात होतं. मला इथं सर्व्हिसला साहेब म्हणलं नाही तिकडं झालं, इकडं काम कर, म्हणून मी इथं सहकार आणि पणनला मी क्लास 1 पोस्ट आहे ना, 3 स्टार म्हणल्यावर. हो, नक्कीच नक्की. आणि तुझे तसे कुस्त्या कोणाकोणाबरोबर झाले? कारण महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा पहलवानांबरोबर झाल्यावर आणि मला वाटते सूर्यवंशी सरांकडे होता आणि सूर्यवंशी सरांचे तर सगळे पट्टे चांगलेच आहेत. तुमचे कोणाकोणाबरोबर कुस्त्या झाल्या? सूर्यवंशी सरांची इच्छा होती मी ऑलिम्पिकला जावं, पण मी ऑलिम्पिकला जायचं म्हटलं तर सर म्हणायचं 57 किलो 52 किलो वजन ठेव, पण बाहेर कुस्त्या करायचे म्हणलं पैसे मोठ्या पैलवानाला मिळतील, त्यामुळे मी वजन वाढवायला लागलो. सरांनी सर नाराज झालं वजन वाढायला लागल्यामुळं आणि माझी कुस्ती चांगल्यावर एक महाराष्ट्रातल्या टॉपच्या पैलवानावर लावले कारखान्यावर. कोणावर? कारखान्यावर बाळूपडगमवर. बाळूपडगम सोबत कुस्ती झाली? बाळूपडगमची माझी सुटली आहे कुस्ती. दिलीप सिंग गाडीवाले नांदेडचे, यांच्याबरोबर काय झाली कुस्ती? त्यांच्याबरोबर पण मुंबईत सुटली कुस्ती माझी. बर बर. आणि कोणत्या पहलवानाबरोबर झाली? कर्नाटक केसरी कल्लाप्पा शिरोळकर, ते कर्नाटक 2दा केसरी, त्याला 1 मिनिटामध्ये पाडलं होतं मी. कॅम्पला असं मिलिटरीतले बेळगावला, त्यामुळे त्यांना मैदानाला आम्ही बाहेर जायचो. मग त्याच्याबरोबर कुस्ती त्यांना वाटलं छोटा आहे, बारका आहे. माझं वजन 62 किलो होतं, त्याचं 90 होतं, पण मी त्याला पाडलं होतं. तसं बघायला झालं तर वैभव आमचा लई खास मित्र आहे बरं का. आम्ही गंगावेशला सारखं जायचं, ते भेटीगाठी व्हायचे. तर आता वैभवकडं बघितल्यानंतर एक आदर्श पहलवान आहेत आणि गुणी पहलवान आहेत, त्याचे मेडल चांगले आहेत. त्याच्याबद्दल काय सांगाल? माझा वैभव ज्या वेळेला जन्मला तेव्हा मला माझी एक खंत होती. मी ऑलिम्पिकला गेलो नाही. सूर्यवंशी सरांनी माझ्या गुरुनं मला सांगितलं होतं की तू ऑलिम्पिकला जाशील, वजन वाढू नको. त्यासाठी मी वैभववर म्हणजे जन्मताच माझ्या एक अपेक्षा माझ्या होत्या. वैभव पैलवान झाला, कुमार महाराष्ट्र केसरी झाला, कामगार केसरी झाला, पण माझ्या मनामध्ये एक दुःख आहे. माझा पोरगा ऑलिम्पिकला जायला पाहिजे होता. माझ्या गुरुसाठी माझे बंधू इतकं कुस्तीचे वेडे आहेत, कुस्तीसाठी प्राण पडाला, मला काही नको म्हणले, पण तुझा पोरगा महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे. मी वजन वाढलं, पण नशिबात काही गोष्टी लागतात. वैभवनं पण जे करायचं तेवढं केलं, पण
अजूनही एक बाकी आहे. माझ्या परिवारात माझा एक पुतणी आहे, त्याच्याकडनं अपेक्षा आहे म्हणा आता. त्याच्याकडे अपेक्षा मी केलेल्या आहे. जोपर्यंत ती अपेक्षा पूर्ण होत नाही बरोबर. तोपर्यंत माझ्या जीवाला शांती मिळणार नाही. मी मेलो तरी जो घरातला कोण महाराष्ट्र केसरी किंवा ऑलिम्पिकला नाही जायला तर मी कावळा शिवणार नाही, ही माझी प्रतिज्ञा आहे. हे कारण कुस्तीवर मी- असणारं मला- प्रेम आहे तर. हा, मला ह्या कुस्तीनं सर्व काही दिलं. मी क्लास 1 ऑफिसर झाला, माझा वैभव क्लास 2 ऑफिसर आहे, माझा भाऊ इंजिनियर आहे नेव्हीमध्ये, छोटा भाऊ, माझ्या मुलगी शासनामध्ये काम करतात, ह्या क्लास 2 अधिकारी चांगले आहेत की सगळे. तुमचे एक मुलगा एक मुलगी दोन्ही पण शासनामध्ये काम करतात. ह्या कुस्तीमुळं एवढं मला दिलंय, मला माझ्या जेवढं लायकी आहे त्याच्यापेक्षा डबल दिलंय. त्यामुळे मी कुस्ती म्हणजे माती आणि माता त्याला मी मानणारा माणूस आहे. जोपर्यंत जन्म म्हणजे जिवंत आहे तोपर्यंत मातीसाठीच मी मानणार आहे. म्हणून नवी मुंबईमध्ये कुस्ती ही नव्हती, क्रिकेट हे खेळायचं. म्हणून नवी मुंबईत मी तालीम इथं चालू केलेली आहे सांगण्यात. आता मुलं किती आहेत तालमीत? 40 मुलं आहेत. छान छान. वस्ताद तुमची खरंच तळमळ दिसते आता बोलण्यावरून कळली तुमची, म्हणजे एक तुम्हाला खूपच कुस्तीबद्दल तळमळ आहे की बाबा आपल्या घरात या मोठा पैलवान महाराष्ट्र ऑलिम्पिकला गेला नाही, महाराष्ट्र केसरी नाही, बनायची इच्छा असताना नाही म्हणून मी 15 वर्ष कुस्त्याचं मैदानी एक बघितलं नाही. अरे वा. याचं इतकं मी दुःख होतो, पण तरी पण कुमार महाराष्ट्र केसरी झाला, त्या समाधान मांडलं. आणि माझा पुतण्या इंग्लिश बोल म्हणजे पहिलीपासून 10वी पर्यंत इंग्लिश म्हणजे चांगल्या भारतात सगळ्यात टॉपचं इंग्लिश कॉलेज असतं तिथं आहे. पण त्याला मी सांगितलं बाळा सगळं इंग्लिश बंद कर माझ्यासाठी आणि माझ्या बंधूसाठी, माझा आनंद बापू, वसंत अण्णा आणि ह्या परिवारासाठी तुला शाळा सगळं बंद कर, पण मला ऑलिम्पिकला गेल्याला मला एक दिवस दिसला पाहिजे तरच माझ्या जीवनात मला समाधान वाटतं. नक्कीच. आणि वैभव रासकर आहे, त्यांचे बक्षीस थोडं बघू. आणि वस्ताद तुम्हाला पुरस्कार पण बरेचसे मिळालेले आहेत आहे ना? मला क्रीडारत्न पुरस्कार मिळालेला आहे. हा हा हा. नक्कीच. आणि वैभव मला सांगा बरं थोडं बक्षीस, तुमचे मेडल वगैरे दाखवा. हे सगळे बक्षीस आहेत. गदा वगैरे काय गावाकडे आहे काय? मेडल भरपूर आहेत की राव. सांगा बरं त्यातलं महाराष्ट्र केसरीसाठी खेळलेले कुठले कुठले आहेत काय? आता वडिलांचे इथे ठेवा, खुर्चीवर ठेवा. इथे वडिलांचे आहेत, सर्व्हिसेसचे आहेत, सर्व्हिसेसचे आहेत, काही माझे आहेत, नारळाचे युनिव्हर्सिटीचे आहेत काय. त्याच्यात आता युनिव्हर्सिटीला हे तुमचं मेडल आहे ना? हे महाराष्ट्र केसरीचं कधीच आहे? साताराचं. साताराला खेळलेलं तुम्ही आहे ना? हो. मी पहिल्यांदा आलो, पहिलं अधिवेशन हे केलेलं मी, अटेंड केलेलं. मी पण नवीनच होतो. नॅशनलची आहे, परत वडिलांची सर्व्हिसेसची आहे काय काय. भरपूर आहेत. छान मस्त आहे. मन रमते का राहू तुम्ही इकडे आलाय मुंबईला? हा रमते काय कोल्हापूरचं वातावरण वेगळं, फोन येईल तालमीतल्या पोरांचा काय का सगळेच नवीन चेहरे कराय. क्षेत्र वेगळं आहे हो, पहलवानी क्षेत्र वेगळं, नोकरी करायचं म्हणजे सगळे चेहरे वेगळे. नाही आता काय पहिलवानाचं परत कंडिशन तुम्हाला द्यावं माहिती आहे. बरं. हा तुम्ही योग्य वयात सगळे निर्णय घेतल्यास चांगलं हो, झालं. हो. लग्न योग्य वयात झालं, योग्य वयात नोकरी. लग्नाच्या आधी नोकरी लागली का लग्नानंतर? लग्नानंतर लागले. आता मला जॉईनिंग होऊन 4 महिने झाले, 4-5 महिने झाले. हा आणि आता लग्न मुलगी झाली. मस्त चालू आहे, सुरळीत सगळं संसार. चालू आहे. पहिले पहिलवानकीतली लाईफ वेगळी आहे आणि संसारिक लाईफ वेगळी असते. नाहीतर बघताय तुम्ही पहिलवानांचं काय काय यांचं कसं होतंय. ज्या ते योग्य निर्णय घेणं ही काळाची गरज काळाची आहे. गरज आहे. खरं बाहेर आहे. लाईफ मध्ये जगताना आपण कसं तालमीत आता राहिलोया होय. निवांत हे ते वाटते, परत तसं नाही, लय अवघड असते बाहेर. लाईफ आहे. बाहेर जगायचं म्हणजे लई टफ लाईफ जगायला लागतं. आणि कॉम्पिटिशन भरपूर आहे. बरोबर आहे. तसं वडिलांचा आशीर्वाद आहेच तुमच्यावर, कारण खूप मोठं पाठिंबा आहे. तरी पण तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहिलात, नोकरी वगैरे, त्यामुळं आयुष्याचं कल्याण झालं. तर असे हे सगळे बक्षीस आहेत पहलवानाच्या घरी जे असणारे. आणि तसं गावाकडे जास्त आहेत. तसं वैभव रासकरचे भरपूर मेडल वगैरे बक्षीस. मैदानी पण कुस्त्या झाल्या, मैदानी कुस्त्या भरपूर झाल्या तुमच्या आहे ना? हा, कारण मला मोजक्याच कुस्त्या बघायला मिळाल्या. आम्ही आलोत आणि तुम्ही रिटायरमेंट घेतलाय कुस्तीतनं, त्यामुळे एवढं नाही. पण एक काळ असा होता. पण तुम्हाला खरं सांग का, विश्वादाकडनं तुमच्याकडनं अपेक्षा होती बरं का. विश्वादा मला बोलले एका मुलाखतीत काहीतरी बोललेलं तुमच्या होता. अपेक्षा खूप होती तुमच्या. हा
मंडळी, वैभव रासकरच्या इथं आलो आणि त्यांच्या वडिलांची जी मुलाखत आहे, खरोखर एक पालक म्हणून प्रत्येक पहलवानाने ही ऐकली पाहिजे. कारण वडिलांचं जी इच्छा असते, स्वप्न असतंय, ते मुलांनी नक्कीच पूर्ण केलं पाहिजे.